डचकू डचकू उठू राहिले. आता मला यांची नुसती आठवण येते. झोप येत नाही. थोडासा डोळा लागला का लगेच जाग येते. नुसतं डोळ्या पुढे दिसू राहिले. आता तुम्ही कधी येशाल? मला सोडून कसे गेले? बाई माझा नवरा लय चांगला होता. मी का नाही गेले त्यांच्या आधी? मला काला ठेवलं खाली? जीवाला चैनच पडत नाही ना. थोडासा डोळा लागला का डचकून उठते. थोडासा डोळा लागला का डचकून उठते. काय करू आता? कोणाला जवळ घेऊ? देवा काय केलं रे? तो माझं कुकू पुसलं. कोण आला आता? असं वाटतंय का मग नवरा झाला काय? एवढ्या रात्री कोण आलं? भाऊजी तुम्ही? हा घरवर आलो. या ना. वहिनी लय जाम झाली तू. हे आता तुला माहिती का? जाऊ दे, रडून गागून काय होणार आहे? भाऊजी तुम्ही दोघं संगच राहायचे ना. भाऊजी तुम्ही संगच राहायचे ना. वहिनी अहो लय चांगला माणूस होता. वहिनी जाऊ द्या आता, रडून गागून तो का येणार आहे का? चला तिथे बसा. चला चला. बस 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 वहिनी. आता या बाय, जाऊ दे, रडून गागून तो येणार आहे का वहिनी? भाऊजी झोप येत नाही. रात्रभर डोळ्याला डोळा नाही. नुसती डचकून उठते. इकडून येत्या का इकडून येत्या. कुठूनच येती नाही. कुठंच दिसती नाही. आता दिसल कुठं तू? रडू काही नको बा. भाऊजी तुम्ही इकडे आल्यावर तुम्हाला किती जीव लावायची. कधी चहा घेतल्याशिवाय जाऊन दिलं नाही. कधी जेवल्याशिवाय जाऊन दिलं नाही. वहिनी या बाय, रडू काय नका. रडू रडू तुम्ही कोरड्या पाडल्या का वहिनी? आता 2-3 दिवस झाले. मरायच्या आधी चहा प्यायला गेलो आम्ही हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये मला एवढा बोलला बा. मला म्हण मला आहे ना आता तो भाऊ जाईला जीव लाव बा. यांगून त्यांगून लक्ष टाक. मग का त्याला मारायचं होतं का काय काय माहिती हो. असं म्हणला हा म्हणत ते जे तिला पुरवायचं ते पुरव म्हणत. म्हणजे तुम्हाला सांगू? हा म्हणत तिला काय लागल ते दे. अहो भाऊजी त्यांचा लय जीव होता माव. जाता जाता सुद्धा माझी काळजी करून गेले. तुम्हाला सांगून गेले. त्या नाम्या आला होता तो नाम्याला सांगून गेले. तुम्ही क्या म्हणून मलाही सांगितलं का तुमच्या वहिनीकडे लक्ष ठेवा. नाही मला म्हण कळालंच होतं का काय? असं मला वाटतं. मला म्हण वहिनीचं काम करीत जाय. काच? हा मग सांगितलं ते काही लागलं तुम्हाला तर आणून देत जाय. हा त्यांना लय काळजी माई. मला कधी घराबाहेर जाऊन दिलं नाही. तुला काय लागलं? भाजीपाला लागला, दूध लागलं, तुला काही लागो, गॅस टाकी लागो, काही लागो, मला कधीच बाहेर जाऊन दिलं नाही. घरातच आणून द्यायचे सगळं. वहिनी आता जरी तो नाही ना, मी आहे तुम्हाला. मी आहे. अहो भाऊजी तुम्ही आहे. तुम्ही किती दिवस राहणार आहे? शेवटी परक माणूस ते परक माणूसच राहत. आपला नवरा तो आपलाच नवरा राहतो. तुम्ही काय यशाल गडीभर काही लागला आणून द्याशाल, निघून जाशाल. पण शेवटी माझा आयुष्याचा साथीदार होता ते. नाही त्यानं आता मला सांगेलच आहे. त्याला मी शब्द दिला. म्हणलं तू वहिनी त्याला मी एवढं म्हणलो का तू काही नको अभद्रवाने बोलू. मी टाकील वहिनी का लक्ष. आणि त्याला ती संध्याकाळी असं घडलं.
भाऊजी. वात्याचं नव्हतं झालं, आता कसं होईल माझं? आता मी कशी जगू? कोणाच्या तोंडाक पाहू? माझ्या तोंडाक पाहायचं. हा हा मी आहे ना. अहो तुमच्या तोंडाक पाहून माझे दिवस जाणार आहे का? अहो दिवस जाणार आहे म्हणजे अहो काय सांगतो. अहो रडू नका वहिनी, ऐका मी तुमचं सगळं करीन. काय सगळं करीन. तुम्ही म्हणजे आमकान तमकान सगळं आणून दे. तुम्ही म्हणले 12 एखादीची मुक्कामी थांब तरी थांब. गॅस टाकी आणून देईल, लावून देईल. काय लावून द्यायचं? गॅस नळी. हा मग एवढं तुम्हाला सहकार्य करीन मी. तुम्हाला आहे ना त्यानं जसे दिवस चांगले दिले ना तसे मी तुमच्याकडे रोज येत जाईल, तुमच्यावर लक्ष ठेवीन. भाऊजी तुम्ही किती दिवस लक्ष ठेवणार आहे? तुम्हाला परपंच नाही का? तुम्ही काय आयुष्यभर माझ्याजवळ बसणार आहे का? बरं झालं मला लय डोळ्यात तू आवत होता. हा काय म्हणले भाऊजी? काही नाही म्हणलं, ते गॅस टाकी संपेल असेल तर मा कधी आम्ही उद्या आणून दे. नाही, अजून आहे गॅस टाकी. आहे ना. लय 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 पापी होता. आईला कोणच्या बाया आल्या त्यानं सोडल्या नाही हो. भाऊजी पाका बार बोली काय म्हणते का तुम्ही? म्हणत नाही म्हणलं. आई पडदे त्यानंच गेले वाटतं ना. अहो घरात सगळ्या वस्तू घेतल्या ना भाऊजी. एवढं मोठं घर घेतलं. नाही त्या वस्तू घेतल्या. आता काय सांगू त्यांची एक एक आठवण. नुसती आठवण येते, सारखी आठवण येते. जेवाय बसलं घशाच्या खाली घास नाही जात मावाले. आठवण करायचं कधी काय जेवण वगैरे? अहो जेवण करायचं काय एवढं खायचे, पण त्यांना टायमाची टायमावर लागायचं, गरम गरम लागायचं. त्यांची लय ठेप ठेवली म्या. म्हणजे टायमिंग जेवण. बाबा मग तो मग जेवला. वहिनी आता काय रडत गागत बसू नको. हा जाऊ दे, झालं ते झालं. पोरा स्वरांकडे लक्ष दे. आणि तुला काही लागलं तर मला अर्ध्या रात्री फोन कर. का ना हं? अर्ध्या रात्री काल फोन करू? काही तुला आणायचं असलं तर मला सांग, मी तुला कवाय आणून देईल. अहो मला झोपच येत नाही भाऊजी. आणि मी येईल ना मग झोपी लावाया. काय झोपले का तुम्ही मग मी निघून जात जाईल. अहो तसं नाही भाऊजी, नुसते असं डोळ्या पुढे दिसत आहे. थोड्या दिवस दिसत तसा माझा गारखा चालूच आहे. रात साहेबीर येईल, सकाळी येईल. मग आता त्याची आठवण करू करू तू रडू तो घशाला पाणी राहिलं नाही. अहो पार कोरडी ठाक पडली. मग अशीच रडत जर बसली तर ते लेकरांक कोण पाहिजे? बर का वहिनी, हा तुम्हाला जर झोप येत नसेल ना तर वाटलं तर मधी चला, मी आहे तर झोप लागल तुम्हाला. अहो मी बसतो ना वहिनी तुमच्या पै. भाऊजी तुम्ही किती दिवस बसणार आहे? शेवटी मला माझं त्यालाच उचलावं लागेल. ते बरोबर आहे. जे जणत तेच कणत नाही का. मग चला मधी चला. काला चला तुम्हाला झोपेला येतो. अहो भाऊजी काय सांगा, त्या झोपलं का नुसतं असं डोळ्या पुढं दिसत आहे. असं वाटतं आलीच बर का, तिकडून आले काय ना तिकडून आले का, सारखं शांता शांता. चाल मला करून दे, चाल मला करून दे. मग अहो जेवायला हे करून दे, ते करून दे. वहिनी हा जाऊ द्या, तुमच्या नवऱ्याचं लय मोठं होतं पण काय मन हा कुणी आलं का दाद्या ये चहा पे, बावड्या ये. अहो एवढ्या शांड्या पोरला सुद्धा मी भाऊजी सोडलं. कोणी आलं का गोम्या ये चहा पे, चिम्या चाल तुला नाश्ता चालितो. कोणाला व्हावाच. लय लय मोठं मन होतं त्याच. आता गेला मारून. तुला मस्त आठवण येत असेल त्याची. आता आठवण येऊन काय करणार? अहो मला पावलात भाऊजी आठवण येते. आता काय सांगू तुम्हाला. रडू नको. अगं रडू नको, या पोरांका लक्ष दे मी. अहो रडू नको जाऊ दे.
जाऊ दे अगं, या पोरांक पाय, या पोरांक पाय. भाऊजी अगं तू जर गेली तर हे सगळं ठेवले ठिकाणी राहील. नको रडू गप 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 गप. चल मधी चल, चल तुला झोपी जायचं चल. नका, मला झोपच नाही येत भाऊजी. ती आठवण येते त्यांच्यावाली. चल ना मधीच चल ना मग चल. 5-5 मिनिटाला ध्यान येतं नुसतं. अगं आता ध्यान काढून काय तो का तो पुढे येऊन बसणार आहे का? तो आथोरणाच घुसणारी. हा? काय बोललं नाही दिवय बर का वहिनी. हा, तो रात्रंदिवस जे जे करायचा ना हा. ते मी करील तुम्हाला. तर तो सांगून गेला असा काय का सांगू? तो हा. ऐक, त्यानं मला सगळं सांगितलंय. तिचं सगळं भागव, तिची भूक भागव, तिला काय लागल ते दे. भूक भागव म्हणजे? अगं म्हणजे जर तुला काही खाऊशी वाटलं हा. तर ते आणून दे. आता तिला खाऊ पिऊ घाल. खाऊशी वाटाय. मी काही मला काही दिवस गेले का भाऊजी? काय बोलून राहिले तुम्ही? इडं तोंडचं आणि पाणी पळालं माझ्या वाल्या. तुला मेन जे लागत ते दे म्हण. मेन काय? मग तुला नको लय वारा लावू. चल 8 वाजून गेले, तुला तिला झोप. चल मी 5-10 मिनिटं बसतो तो उशाला. चल अहो भाऊजी झोपच येत नाही मला. येईल झोप येईल. आज चाल तिकडं, मी आहे गरीब. याच मग ते बाय आता एवढी तू रडती तो खाली येईल का? काय करू आता मी? आता काय नको करू वहिनी. दुसरा पाय, हा? दुसरा पाय. भाऊजी काय बोलू राहिले? तुमच्या तोंडाला हाड आहे का? अहो मग आता एवढं वय आहे, तुझं कमी वय आहे, त्या पोर लहानले. अहो मला पोरं सोर खुशाल म्हणून राहिले. दुसरा पाय वहिनी नाही कुणी तर मी आहेच ना तुला काय ना? मदत करा. अहो भाऊजी मी तेच म्हणते. तुम्ही किती दिवस राहणार आहे? तुम्ही काय आयुष्यभर मला मदत करणार आहे का? आयुष्यभर तो पाय येऊन घरात झोपतो. हा? हा, आणि तुमची बायका पोरं सोडून द्या. त्यांना सांभाळील आणि तुलाही सांभाळेल. जाऊ दे, मला असा आहे तो शब्द टाकून गेला. हे वहिनी हा? हे सगळं सोडून द्या. आता कवर रडाच्या गागात्या. हं? अहो आता एका सोडायसारखं आहे का? दुःख मग का त्याच्या माग तुम्हाला जायचंय? देवाने मला का नाही नेलं? त्यांना का नेलं? अहो त्यांना का नेलं म्हणजे आता त्याचं झालं वय. म्हणजे आता देवानं त्याला बोलवणं केलं. मग जाऊ दे आता. चल असं रडून गागून नाही जमायचं. चल मधी चल, चल मला करून दे. चल काय? टपक्या करून दे मला. काय करू दे? थोडासा चहा करून दे आंबलाला. हा का? त्यानं सांगितले मला, वहिनीला म्हणा करून देत जाय. चहा बी. चला तुम्हाला चहा ठेवी दे. तू पे. हं? आता काय करते? चहा पिऊनच दिवस काढायचे. कसं तरी टाइमपास करायचा आहे. मला येत नाही म्हणून. वहिनी आता मी का जागणार आहे का भाऊजी? 5 मिनिटं तो माणूस डोळ्यापासून हालत नाही. मावाल्यासारखा डोळ्यापुढे दिसू राहिला. अहो आता त्याला विसरून जा. डोळ्या पुढं मला राहा. हा? मी आहे तुमच्या डोळ्या पुढं रोज. संध्याकाळी तर राहणारच आहे. अहो भाऊ हात सोडा ना. हा उठा या रडून गागून काय तो येणार आहे. मी आहे ना तुम्हाला आता.